श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स। आमच्याकडे सर्व प्रकारचे AC, नॉन AC, टेम्पो ट्रॅव्हलर, मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल। संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस, ट्रेन, एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल। आमचा पत्ता RS नंबर 175/7, प्लॉट नंबर 17, U नंबर, कोणार्क पार्क, पाचगाव, कोल्हापूर। प्रोप्रायटर दत्तात्रय पाटील। मोबाईल नंबर 7057050303 9130979979 आणि प्रवीण पाटील 7057052020। धन्यवाद। मुंबईत पत्रकारांचा यलकार। जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पत्रकार संघटना आक्रमक। लवकरच रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा। मुंबई अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणाऱ्या प्रस्तावित विशेष जनसुरक्षा विधेयकास एकजुटीने विरोध दर्शवण्यासाठी आज दुपारी 1 वाजता मुंबईतील पत्रकार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली। मुंबईतील 10 प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच यांच्या वतीनं दुपारी 1 वाजता हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी खूप मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते। जनसुरक्षेच्या गोंडस नावाखाली राज्य सरकार लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच आक्रमण करू पाहत आहेत। या कायद्याचा फटका पत्रकार आणि प्रसार माध्यमांना सर्वाधिक बसणार आहे। त्यामुळे पत्रकारांनी पुढाकार घेत कायद्याला ठामपणे विरोध करण्याची भूमिका घेतली पाहिजे, असं मराठी पत्रकार परिषदचे SM देशमुख, मुंबई मराठी पत्रकार संघाचे संदीप चव्हाण, BUJचे इंद्रकुमार जैन, महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक महेश म्हात्रे, पुण्यनगरीचे संपादक शैलेंद्र शिर्के, संपादक विनोद साळवे, संपादक तुळशीदास भोईटे, ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक, प्रवीण पुरो, दिलीप सपाटे, विशाल सिंग आदींची यावेळी भाषणे झाली। मुंबईतील 10 प्रमुख पत्रकार संघटनांचे सदस्य यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रस्तावित कायद्याला विरोध करणारी चळवळ सुरू करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। त्यानुसार मंचच्या वतीनं लवकरच राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्रकारांच्या तीव्र भावना त्यांच्याकडे व्यक्त करण्यात येणार आहेत। तसेच हा जाचक कायदा रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे। विविध पक्षांच्या प्रमुखांनीही भेटून त्यांनी जनसुराज्य कायद्यास विरोध करणारी भूमिका घ्यावी अशी त्यांना विनंती केली जाणार आहे, असे ज्येष्ठ पत्रकार SM देशमुख, संदीप चव्हाण यांनी सांगितलं। आजच्या उत्स्फूर्त आंदोलनानंतर शासनाने जर प्रतिसाद दिला नाही तर राज्यभरातील पत्रकार रस्त्यावर उतरतील। त्याची तारीखही लवकरच जाहीर करण्यात येईल, असा इशाराही मंचच्या वतीनं SM देशमुख, संदीप चव्हाण यांनी दिला। पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच या शिखर संघटनेच्या माध्यमातून पुकारलेल्या आजच्या आंदोलनात सहभागी झालेल्या संस्थांमध्ये मुंबई मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद, मुंबई प्रेस क्लब मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, TV जर्नलिस्ट असोसिएशन, पुणे श्रमिक पत्रकार संघ, बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नलिस्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ, मुंबई क्राईम रिपोर्ट असोसिएशन, मुंबई हिंदी पत्रकार संघ या संघटना सहभागी झाल्या होत्या।